आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना जरासा वेळ असला तरी महायुतीमध्ये मात्र निवडणुका लढण्यावरून टशन सुरू झाली आहे। पुण्यामध्ये पालिका निवडणुकीमध्ये भाजप सर्वाधिक 125 जागा लढेल असं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलंय, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील सर्वात जास्त जागा लढू असं म्हटलेलं आहे। शिवसेनेकडून देखील लढण्याची तयारी आता सुरू करण्यात आली। महायुतीमध्ये जागा वाटप समाधानकारक झालं नाही तर तिन्ही पक्ष हे स्वतंत्र लढू शकतात। आणि या राजकीय घडामोडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढले असते तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मात्र महायुतीमध्ये आपल्याला टशन पाहायला मिळणार आहे। प्रत्येक पक्षाकडून स्वतंत्र लढण्याची भाषा सुद्धा केली जात आहे। पुणे शहरातलं चित्र आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये 2017ला महानगरपालिकेचं मध्ये भाजपच्या सर्वाधिक नगरसेवकांची संख्या होती। जवळपास भाजपचे 105 नगरसेवक त्यावेळी होते। शिवसेना आणि भाजप अशी युती त्यावेळी होती। आताचं चित्र आपण पाहिलं तर संपूर्णपणे वेगळं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पडलेले आहेत, शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महायुतीमध्ये भाजप सोबत शिवसेना एकनाथ शिंदेची, त्याचबरोबर अजित पवारांचे राष्ट्रवादी असे 3 प्रमुख पक्ष असणार आहेत। मात्र आता या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मात्र स्वतंत्र लढण्याची भूमिका आहे ती केली जात आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या बळावर लढल्या जातात आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका प्रमुख नेत्यांची आहे। आणि त्यामुळे महायुती म्हणून सध्या तरी हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी मात्र या महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख पक्षांमध्ये आपल्याला टशन पाहायला मिळणार आहे। जागा वाटपामध्ये तिन्ही प्रमुख नेत्यांचं एकमत झालं नाही तर मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे सुद्धा स्वतंत्र लढले जाऊ शकतात आणि ही लढत मैत्रीपूर्ण होतीये का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण त्याआधी सध्या तरी महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून आणि मोठा भाऊ कोण यावरून टशन सुरू असल्याची पाहायला मिळते। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने मला असं वाटतं की याचा निर्णय प्रदेश स्तरावरती हे महायुतीचे नेते घेतील। तर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने त्या जागांवरती ज्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि ज्या जागा अगदी कमी फरकाने आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालोय, अशा जवळजवळ 125 जागांवरती आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलेले आणि त्या जागा निवडून कशा येतील भारतीय जनता पार्टीच्या यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। हा अधिकार सर्वस्वी राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांना आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आदरणीय देवेंद्रजी आहेत, हे या संदर्भातला निर्णय करतील। पण पुणे शहर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या जागांवरती आता आमच्या जागा निवडून कशा येतील यासाठी आम्ही तयारीला लागलेलो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।